स्वनाथ फाउंडेशन आज स्वनाथसाठी खूप आनंदाचा दिवस. 7 वर्ष आज 5 जून 2019 5 जूनला तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचेही मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते स्वनाथ फाउंडेशनच्या मुहूर्तमेढ त्या दिवशी रोवली गेली होती आणि तिथे फॉस्टर केअर सर्व्हिसच्या संबंधात म्हणजेच प्रतिपालकत्व योजना म्हणजेच पोषण देखरेख सेवा याबद्दलचा एक हुंकार आम्ही देशभर सुरू केला होता. तो हुंकार असा होता, तो व्हॉइस असा होता की ज्या व्हॉइसच्या संबंधात जो बालकांच्या हितासाठी, बालकांच्या म्हटलं तर सर्वोत्तम हितासाठी ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट म्हणजे मुलांचा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये जे अमेंडमेंट्स वेळोवेळी खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत, मुलांच्या हिताचा सर्वोपांग विचार करत ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट याच्यामध्ये बदल होत गेले आणि ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट 2023 मॉडेल फॉस्टर केअर गाईडलाईन्स ह्या पण आल्या आणि 2024च्या नंतर या सगळ्या संबंधातलं फॉस्टर केअर सर्व्हिस म्हणजे प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं, प्रत्येक इन्स्टिट्यूशनलाइज मूल म्हणजे अनाथ आश्रमात वाढणारं मूल जे जन्मापासून ते 18 वयोगटापर्यंतचं मूल आहे, या मुलांना कुटुंबाचा आधार दिला जावा. आणि जी आपल्या देशाची खरं तर खूप मोठी खासियत आहे, आपली देशाची मुळात विशेषताच ही आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचा हा गौरवशाली एक इतिहास आपल्याला म्हणता येईल की जिथे वेळोवेळी अनाथ जे होते त्यांनी एक दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून स्वतःचं नाही, केवळ स्वतःच्या फॅमिलीचं नाही तर पूर्ण समाज, पूर्ण देश आणि पूर्ण हे विश्वची माझे घरं असं जो काही विचार करणारे वसुधैव कुटुंबकम याचा विचार करणारा पण आमचा स्वनाथ, आमचा अनाथ खरं तर होता. पण या सगळ्या विषयाच्या संबंधात जसं आपल्या देशामध्ये आता 7 वर्ष खरं तर स्वनाथ फाउंडेशनला होत आहेत ही संकल्पना मांडून आणि या विषयीचा विचार समाजामध्ये रूढ करण्याकरता, तो दृढ होण्याकरता म्हणून स्वनाथ फाउंडेशन 17 राज्यांमध्ये प्रवास करून आलं. अगदी जम्मू काश्मीर पासून ते आसाम, उत्तराखंड, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, असे अनेक राज्य ज्या राज्यांमधल्या खरं तर WCD डिपार्टमेंट, खरं तर हे डिपार्टमेंट सगळ्या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे महिला व बाल विकास विभाग हा आपल्या राज्यातला एक डिपार्टमेंट आहे ज्या थ्रू या सगळ्या अनाथांच्या पुनर्वसनाच्या संबंधातला विचार आणि पॉलिसी या संबंधात विचार होतो. पण काही राज्यांमध्ये आपल्या देशात असं आहे की जिथे सोशल जस्टिस या नावाने मुलांचा विचार होतो, काही ठिकाणी सोशल वेलफेअर या डिपार्टमेंट थ्रू आपल्या सगळ्या अनाथ मुलांच्या संबंधात किंवा कायद्याने ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज म्हटलेली आहे अशा मुलांचा विचार होतो. पण या संबंधात खरं तर आपल्या देशातली पॉलिसी इतकी कमालीची आहे आणि खरं तर त्यामध्ये भारतीय विचारधारेचा आधार हा आपला कायद्यात दिसतो. म्हणजे मुलांच्या हिताकरता कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याचाही विचार कायद्यात मांडलाय. आणि इंटरनॅशनली पण फॉस्टर केअर सर्व्हिस ज्याच्याबद्दल आम्ही 7 वर्ष गेली आपल्याशी बोलतो आहोत की हे टेम्पररी पॅरेंटिंगचा आधार नक्की या विषयाला आहे, या संकल्पनेला आहे. परंतु या संकल्पनेला जरी हर एक बच्चे को परिवार मिलना चाहिए असा जरी आम्ही आग्रह धरत असलो तरी पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन होणं हा एक थोडासा जिकिरीचा विषय, जिकिरीचा मुद्दा हा आपल्या देशात आहे. कारण संस्थांमध्ये मुलांचं जे पुनर्वसन असतं ते होतं ठीक पद्धतीने, कारण त्यांना अन्न वस्त्र निवारा हा जो मिळाला पाहिजे असतो तो विचार जो तेव्हाच्या काळातला कदाचित जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळ होता त्यानंतर कदाचित ह्या विषयाची गरज जास्त भासली गेली आणि त्यातून अनाथांच्या संबंधातला संस्थात्मक धोरणं अवलंबली गेली आणि मुलांच्या संबंधातला विचार होत गेला. पण आता आपल्या देशात स्वातंत्र्य होऊन 70 वर्षांचाही काळ लोटतो आहे आणि यामध्ये आता आपल्या बालकांच्या संबंधातले कायदे इतके चांगले होत आहेत, त्याच्यातले अमेंडमेंट्स सेंट्रल गव्हर्नमेंट या बालकांच्या हितासाठी पण खूप चांगल्या पद्धतीने विचार करत आहे आणि वेगवेगळ्या योजनांचे लाभ आपल्या मुलांना, आपल्या बालकांना मिळावेत म्हणून प्रयत्न करते.
मला असं वाटतं फॉस्टर केअर सर्व्हिस जो प्रतिपालकत्वाचा आधार आहे, आपल्या देशामध्ये ॲडॉप्शन आणि फॉस्टर केअर सर्व्हिस हे दोन जे महत्त्वाचा गाभा असलेले, म्हणजे आपल्या संस्कृतीची नाळ ज्याला म्हणतो ना आपण, संस्कृतीचा मूळ गाभाच मुळात कुटुंब व्यवस्था आहे. तर या कुटुंब व्यवस्थेला बळकट करण्यासाठी प्रत्येक मुलाला कुटुंबाचा आधार, त्याला त्याचं बालपण सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी जे कायद्याने दिलेला अधिकार आहे, पॉलिसीने दिलेला अधिकार आहे, तो अधिकार जपला जावा, त्याचं जतन व्हावं. आणि त्याच्याच बरोबरीने जे पालकत्व आहे, म्हणजे जे वाढ बघणारं पालकत्व असं म्हणता येईल, की जिथे खरं आपल्या मातृत्वाला, आपल्या इथल्या पालकत्वाला कुठल्या लिमिटेशन्स नाही आहेत, ते अमर्याद पालकत्व आहे. तर या पालकत्वासाठी पण त्यांच्या एक चांगल्या निरोगी आणि चांगल्या एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी पण, पालकांच्या हितासाठी पण असं मी म्हणेन की फक्त मुलांचा अधिकार नक्कीच आहे, पण पालकांनाही फॅमिली मिळण्याचा अधिकार आहे. आणि हा सगळा अधिकार कधी फुलफिल होऊ शकतो, जेव्हा त्यांच्याकडे अनाथ मुलं किंवा ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं त्यांच्या कुटुंबात वावरतील, जातील, त्यांचं संगोपन आणि संस्कार करण्याची संगोपन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची जेव्हा मिळेल त्यांना, तेव्हा ते पालकत्व पण बहरेल. आणि आमचं चाइल्ड जे खरं तर वाढ बघतंय की त्याला कुटुंबाचा आधार लहान वयातच मिळावा आणि त्याची भावनिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक, मानसिक, भावनिक आणि सांस्कृतिक गरज फुलफिल व्हावी, या सगळ्यासाठीच जो फॉस्टर केअर सर्व्हिसचा धारा 44 खाली जो पूर्ण चॅप्टर दिलेला आहे ज्युएनाइल जस्टिस ॲक्टमध्ये, याची अंमलबजावणी देशात चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून आम्ही फॅसिलिटेटर बनू इच्छितो. स्वनाथ फाउंडेशन यासाठी ही पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन नीट होण्यासाठी आम्ही फॅसिलिटेटर बनू इच्छितो. आणि सेन्सिटायझेशन करण्यासाठी स्वनाथ फाउंडेशनकडे अनुभव पण आहे. खरं तर आसामसारख्या राज्यामध्ये, उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये आम्ही जाऊन जो तिथे WCD डिपार्टमेंट बरोबर जे काम आम्ही केलेलं, त्या सगळ्या कामाचा तिथल्या मंत्री महोदया, त्यांचं सगळी यंत्रणा आणि बाल कल्याण समित्या, बाल संरक्षण कक्ष आणि जी मोठी टीम आहे खरं तर शासकीय यंत्रणेतली, आणि पालकांचा जो आधार आहे, जे इच्छुक पेरेंट्स आहेत, जे आपल्या ॲडॉप्शनच्या पण अखत्यारीत येतात खरं तर, आणि ते सगळे इच्छुक ॲडॉप्टिव्ह पेरेंट्स असलेले, त्यांनाही हा सगळा फॉस्टर केअर सर्व्हिसेसच्या संबंधातला विचार हा नीट जर सांगितला गेला, त्यांना जर नीट ओरिएंटेशन आमच्या मुलांबद्दल दिलं गेलं, जे इन्स्टिट्यूशनलाइज जास्त प्रमाणात असतात, तर या सगळ्या मुलांना कुटुंबाचा आधार नक्की आणि नक्की दिला जाऊ शकतो. आणि ह्याच प्रयत्न करण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन हे कटिबद्ध आहे. आमची टीम ही एकदम सज्ज आहे. अजून आम्ही काही वेगवेगळ्या नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाजच्या माध्यमातून स्वनाथ फाउंडेशन अग्रेसर होत आहे. आणि फॉस्टर केअर सर्व्हिस ज्याला म्हणतोय आपण की हर बच्चे को परिवार, हे आमचं जे ध्येय आहे हे साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहून प्रयत्नरत राहू. तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या विषयाला सपोर्ट दिलेला आहे. पुढेही जाऊन आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत, याचा आनंद संस्थापक असण्याच्या नात्याने मला खूप झाले.